नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती जी.के.जी.एस मध्ये तुमचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज पोलीस भरतीला येणारे संभाव्य क्वेश्चन बघूया. बघा, क्वेश्चन नंबर 1. महाराष्ट्रातून धावणाऱ्या महत्त्वाचे रेल्वे कोणते आहेत ते बघूया. बघा, कोणते 1 नंबर. महाराष्ट्र एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत धावते मित्रांनो? कोल्हापूर ते गोंदिया या जिल्ह्यापर्यंत धावते. महाराष्ट्र एक्सप्रेस कोल्हापूर ते गोंदिया या जिल्ह्यापर्यंत धावते. 2 नंबर. हरिप्रिया एक्सप्रेस. हरिप्रिया एक्सप्रेस हे कोल्हापूर ते तिरुपती या ठिकाणी धावते. 3. सिद्धेश्वर एक्सप्रेस. सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई या ठिकाणी धावते. सिद्धेश्वर एक्सप्रेस सोलापूर ते मुंबई या ठिकाणी धावते. सिंहगड एक्सप्रेस. सिंहगड एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत धावते? पुणे ते मुंबई या ठिकाणी धावते. प्लीज मित्रांनो, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राला पण शेअर करत चला. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा. तोपर्यंत तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळे IMP टॉपिक आहेत, बघत राहा तुम्ही मित्रांनो. बघा, महालक्ष्मी एक्सप्रेस. महालक्ष्मी एक्सप्रेस कुठून कुठपर्यंत धावते? कोल्हापूर ते मुंबई या ठिकाणी धावते. सह्याद्री एक्सप्रेस. सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई या ठिकाणी धावते. सह्याद्री एक्सप्रेस कोल्हापूर ते मुंबई या ठिकाणी धावते. नेक्स्ट, डेक्कन एक्सप्रेस. डेक्कन एक्सप्रेस पोलीस भरतीला विचारत लक्षात राहा मित्रांनो, हे पुणे ते मुंबई या ठिकाणी धावते. हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस हे कुठपर्यंत धावते? गोवा ते दिल्ली या ठिकाणी धावते. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. कोकण रेल्वेची स्थापना कधी झाली मित्रांनो? कधी झाली? 26 जानेवारी 1998 या वर्षी झाली होती. कोकण रेल्वेची स्थापना 26 जानेवारी 1998 झाली आहे. कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एकूण लांबी किती किलोमीटर आहे? किती किलोमीटर आहे? 382 किलोमीटर आहे. 382 किलोमीटर आहे कोकण रेल्वेची महाराष्ट्रातील एकूण लांबी. कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात लांबीचा बोगदा कोणता आहे मित्रांनो? कोणता आहे? कुरबुडे रत्नागिरी या ठिकाणी आहे. किती आहे? 6.450 किलोमीटर आहे. लक्षात राहू द्या. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. भारतातील पहिली रेल्वे केव्हा धावली? 16 एप्रिल 1853 या साली धावण्यात आली होती. कुठून कुठपर्यंत धावण्यात आली? बोरी बंदर ते ठाणे या ठिकाणी. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. बघा, महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक संस्था बघा कोणते आहेत बघा, त्यांची स्थापना पण बघूया. बघा, महाराष्ट्रातील खादी व ग्रामोद्योगी मंडळ त्याची स्थापना केव्हा झाली? 1962 झाली. 1962. त्याचे मुख्यालय कुठे आहे? हे मुंबईला आहे, मुंबई. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र राज्य वस्त्र उद्योग कुठे आहे मित्रांनो? महामंडळ. त्याची स्थापना 1966 झाली. कुठे झाली? मुंबई या ठिकाणी झाली. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र राज्य यंत्र उद्योग महामंडळ कुठे आहे मित्रांनो? हे मुंबई या ठिकाणी आहे. महाराष्ट्र राज्य यंत्र उद्योग महामंडळ कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र राज्य हातमाग महामंडळ कुठे आहे? हे नागपूर या ठिकाणी आहे. नागपूर या ठिकाणी. त्याची स्थापना कधी झाली? 1971 झाली. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ हे कुठे आहे? याचे मुख्यालय पुणे या ठिकाणी आहे. पुणे या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ पुणे या ठिकाणी त्याचे मुख्यालय आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन त्याची स्थापना केव्हा झाली? 1978 मुख्यालय कुठे आहे? मुंबई या ठिकाणी आहे. आणि आपल्या महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठ बघूया. किती आहेत एकूण कृषी विद्यापीठ? एकूण 4 आहेत. 4. बघा, महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे कुठे आहे? राहुरी अहमदनगर या ठिकाणी आहे. महात्मा ज्योतिबा फुले कृषी विद्यापीठ हे अहमदनगर राहुरी या ठिकाणी आहे. त्याची स्थापना कधी झाली? 29 मार्च 1968 साली झाली आहे. 29 मार्च 1968 महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठाची स्थापना. क्वेश्चन 2. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ त्याचे मुख्यालय कुठे आहे? हे अकोला या ठिकाणी आहे. अकोला या ठिकाणी आहे. त्याची स्थापना कधी झाली होती? 20 ऑक्टोबर 1969 झाली. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ हे अकोला या ठिकाणी आहे. 20 ऑक्टोबर 1969 स्थापना झाली आहे. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ हे कोणत्या ठिकाणी आहे? दापोली रत्नागिरी या ठिकाणी आहे. दापोली रत्नागिरी या ठिकाणी. त्याची स्थापना कधी झाली होती मित्रांनो? कधी झाली? 18 मे 1972 झाली. 18 मे 1972. क्वेश्चन नंबर नेक्स्ट.
डॉक्टर वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ हे कुठे आहे मित्रांनो? 18 मे 1972ला त्याची स्थापना झाली. हे कुठे आहे? हे परभणी या ठिकाणी आहे. महाराष्ट्रात एकूण 4 कृषी विद्यापीठ आहेत. हे लक्षात राहू द्या मित्रांनो. हे पाठच करून ठेवा. बघा, महाराष्ट्रातील प्रमुख नद्या व त्याची महाराष्ट्रातील लांबी बघूया. बघा, गोदावरी नदीची लांबी किती आपल्या महाराष्ट्रातून? 668 आहे. 668. गोदावरी नदीचा उगम तो त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. त्र्यंबकेश्वर नाशिक या ठिकाणी होतो. पैनगंगाची लांबी किती आहे मित्रांनो? 495 किलोमीटर आहे. 495 किलोमीटर. 495 किलोमीटर. हे गोदावरी नदीची उपनदी आहे. गोदावरी नदीची उपनदी आहे. वर्धा नदीची लांबी किती आहे? 455 आहे. 455. हे पण गोदावरी नदीची उपनदी आहे. भीमा नदीचा उगम कुठे होतो? भीमाशंकर पुणे या ठिकाणी होतो. याची लांबी किती आहे? 451 किलोमीटर आहे. वैनगंगाची लांबी किती आहे मित्रांनो? 295 किलोमीटर. 295 किलोमीटर. वैनगंगा, वर्धा आणि पैनगंगा या 3 नद्याला मिळून येथे प्राणहिता तयार होते. हे प्राणहिता ही नदी गोदावरी नदीची उपनदी आहे. प्राणहिता नदीची त्याची लांबी किती आहे? 120 किलोमीटर. 120 किलोमीटर. हे लक्षात ठेवा मित्रांनो. कृष्णा नदीची लांबी किती आहे? 282 किलोमीटर. आपल्या महाराष्ट्रातून 282 किलोमीटर कृष्णा नदीची लांबी आहे. तिचा उगम महाबळेश्वर, सातारा या ठिकाणी होतो. तापी नदीचा लांबी किती आहे मित्रांनो? 208 किलोमीटर. 208 किलोमीटर. हे पश्चिम वाहिनी नदी आहेत. कोणती? तापी आणि नर्मदा नदी. नर्मदा नदीची लांबी किती आहे? 54 किलोमीटर आहे. 54 किलोमीटर. आधी सुरू केलेल्या महत्वाची योजना बघूया. स्टार्स योजना कधी सुरू करण्यात आली? 28 फेब्रुवारी 2019 साली स्टार्स योजना ही सुरू करण्यात आली होती. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. अटल आहार योजना कधी सुरू करण्यात आली? 7 मार्च 2019 ला सुरू करण्यात आली. अटल आहार योजना 7 मार्च 2019 ला सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजना आरोग्य योजना हे कधी सुरू करण्यात आली? 23 सप्टेंबर 2018 ला सुरू करण्यात आली. अमृत योजना कधी सुरू करण्यात आली? 2015 सुरू करण्यात आली. 2015 सुरू करण्यात आली अमृत योजना. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना हे कधी सुरू करण्यात आली? 1 मे 2016 सुरू करण्यात आली. 1 मे 2016 सुरू करण्यात आली आहे. सौभाग्य योजना कधी सुरू करण्यात आली? 25 सप्टेंबर 2017 ला सौभाग्य योजना ही सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना हे कधी सुरू करण्यात आली? 15 फेब्रुवारी 2019 ला सुरू करण्यात आली. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. राष्ट्रीय पोषण अभियान हे कधी सुरू करण्यात आली? 8 मार्च 2019 ला सुरू करण्यात आली. वंदन योजना कधी सुरू करण्यात आली? 14 एप्रिल 2018 ला सुरू करण्यात आली. उजाला योजना कधी सुरू करण्यात? 2015 ला सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजना याची तारीख पाठ करा मित्रांनो. 28 ऑगस्ट 2014 ला सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री जनधन योजना ही 28 ऑगस्ट 2014 ला सुरू करण्यात आली. राष्ट्रीय वयोश्री योजना कधी सुरू करण्यात आली? 1 एप्रिल 2017 सुरू करण्यात आली. संपदा योजना कधी सुरू करण्यात आली? 2017 ला सुरू करण्यात आली. प्रधानमंत्री वय वंदना योजना कधी सुरू करण्यात आली? 21 जुलै 2017 ला सुरू करण्यात आली आहे. संकल्प योजना कधी सुरू करण्यात आली? 2017 ला सुरू करण्यात आली आहे. सॉरी मित्रांनो. स्पार्क योजना कधी सुरू करण्यात आली? 2018 ला सुरू करण्यात आली. स्पार्क योजना आहे 2018 सुरू करण्यात आली. मानधन योजना कधी सुरू करण्यात आली? 2019 ला सुरू करण्यात आली आहे. सुमन सुरक्षित मातृत्व योजना हे 10 ऑक्टोबर 2019 ला सुरू करण्यात आली आहे. पीएम किसान योजना सन्मान निधी कधी सुरू करण्यात आली? 2019 ला सुरू करण्यात आली. अटल आहार योजना ही 28 फेब्रुवारी 2019 ला सुरू करण्यात आली आहे. आणि अल्पसंख्याकांसाठी योजना कोणते आहेत बघा? 3 योजना आहेत. शादी सगुन पोर्टल हे एक योजना, नई रोशनी योजना आणि उस्ताद योजना हे 3 पाठच करून ठेवा. आणि खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम त्याची
इथे आवृत्ती किती होती मित्रांनो? ही 4थी आवृत्ती आहे, 84. यजमान कोणी केली? गुवाहाटी ईशान्य भारत या ठिकाणी. हे गुवाहाटी कुठे आहे? आसाम या ठिकाणी आहे. मॉस्कोट काय आहे? अष्टलक्ष्मी आहे, अष्टलक्ष्मी. विजेता कोणता आहे? चंदीगड आहे, चंदीगड. खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेमचे विजेता कोण आहे? चंदीगड आहे, चंदीगड. क्वेश्चन नंबर नेक्स्ट. खेलो इंडिया पॅरा गेम्स महिला पहिली कुठे झाली मित्रांनो? दिल्ली या ठिकाणी झाली, दिल्ली या ठिकाणी. मॉस्कोट काय आहे? उज्ज्वला आहे, उज्ज्वला. विजेता कोणता राज्य आहे? हरियाणा आहे, हरियाणा. खेलो इंडिया यूथ गेम्स याचा विजेता कोण आहे? हा महाराष्ट्र आहे, महाराष्ट्र. यजमान हा कोणी आयोजित केले आहे? हे तमिळनाडू राज्य आयोजित केले होते. मॉस्कोट काय आहे? वीर मघाई आहे, वीर मघाई. इंडिया बीच गेम्स हे पहिली कोणती आहे? यजमान कोण आहे? दीव आहे, दीव. विजेता कोणती आहे? हरियाणा आहे. काही महत्वाचे केंद्रीय संस्था व त्याचे प्रमुख हे लक्षात ठेवा मित्रांनो. बघा, CDS प्रमुख कोण आहेत? हे अनिल चव्हाण आहेत, अनिल चव्हाण. लष्कर प्रमुख कोण आहेत? मनोज पांडे आहेत. लष्कर प्रमुख हे मनोज पांडे आणि CDS हे अनिल चौधरी. हवाई दल प्रमुख कोण आहेत? विवेक राम चौधरी, विवेक राम चौधरी हे आहेत. नौदल प्रमुख कोण आहेत? R हरिकुमार आहेत. रॉचे प्रमुख कोण आहेत? रवी सिन्हा आहेत, रवी सिन्हा. नौदल प्रमुख कोण आहेत? नौदल प्रमुख हे R हरिकुमार आहेत, R हरिकुमार. रॉचे प्रमुख कोण आहेत मित्रांनो? रवी सिन्हा आहेत, रवी सिन्हा. रॉचे प्रमुख हे रवी सिन्हा आहेत. NI प्रमुख, NIA चे प्रमुख कोण आहेत? सदानंद दाते आहेत, सदानंद दाते. IB चे प्रमुख कोण आहेत? तपन कुमार डेगा आहेत. IB चे प्रमुख तपेन कुमार डेगा आहेत. CBI चे प्रमुख कोण आहेत? प्रवीण सूद आहेत, प्रवीण सूद. ED चे प्रमुख कोण आहेत? राहुल नवीन, राहुल नवीन. काही महत्वाचे कलम बघूया. संसदचे कलम किती आहे? 79 आहे. संसदचे कलम 79. राज्यसभाची 80, लोकसभेची 81. धनविधेयकाचं किती आहे? 110 आहे. सर्वोच्च न्यायालयाचे 124. उच्च न्यायालयाचे 214, 214. लोकसेवा आयोगाचे कलम किती आहे? 315, 315. निर्वाचन आयोगाचे 324. हे कलम लक्षात ठेवा मित्रांनो. आपण महाराष्ट्राचे काय पठार बघूया. बघा, अहमदनगर पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? अहमदनगर पठार हे अहमदनगर या जिल्ह्यात आहे. सासवड पठार कुठे आहे? हे पुणे जिल्ह्यात आहे, पुणे जिल्ह्यात. औंध पठार कुठे आहे? हे सातारा जिल्ह्यात आहे. अहमदनगर पठार अहमदनगर जिल्ह्यात, सासवड पठार हे पुणे जिल्ह्यात, औंध पठार हे सातारा जिल्ह्यात. पाचगणी पठार कुठे आहे? हे सातारा या ठिकाणी आहे. पाचगणी पठार हे सातारा जिल्ह्यात. खानापुरी पठार हे सांगली जिल्ह्यात. मालेगाव पठार हे नाशिक या ठिकाणी. मालेगाव हे पठार नाशिक या ठिकाणी. बुलढाणा पठार हे बुलढाणा जिल्ह्यात. तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यात. तोरणमाळ पठार हे नंदुरबार जिल्ह्यात. काय महत्वाचे किल्ले बघूया. ब्रह्मगिरी किल्ले कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. सालेर मुले कुठे आहे? नाशिक या ठिकाणी आहे. अंकाय टंका हे नाशिक या ठिकाणी. हरिश्चंद्रगड कुठे आहे? अहमदनगर या ठिकाणी आहे. रतनगड कुठे आहे? अहमदनगर या ठिकाणी आहे. रायगड रायगडमध्ये आहे. करनाळा रायगड. प्रबळगड रायगड या ठिकाणी आहे. लक्षात राहू द्या मित्रांनो. सरसगड कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे. लिंगाणा कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे. सुधागड कुठे आहे? रायगड जिल्ह्यात आहे. सिंहगड कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. पुरंदर कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. शिवनेरी कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. लोहगड कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. राजमाची कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे. रोहिरेश्वर कुठे आहे? पुणे जिल्ह्यात आहे.